कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त आप्पे बनवण्यासाठी 1 वाटी नाचणी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. 1 चमचा मेथ्या टाकलेल्या आहेत. नाचणी आणि उडदाची डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. नाचणी आणि उडदाची डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवायची आहे. 5 तासानंतर आपल्याला डाळीचं पाणी काढून घ्यायचं आहे. उडदाची डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे. उडदाच्या डाळीमध्ये लागेल तसं पाणी टाकून पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे. वाटून घेतलेली डाळ आता आपण काढून घेतलेली आहे. आता आपल्याला नाचणी पण वाटून घ्यायची आहे. नाचणी आता वाटून झालेली आहे. हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे. सकाळी तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर कसं तयार झालं आहे ते. आपण पिठाला व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. 1 वाटी खिसलेले गाजर टाकणार आहोत. आपण 1 वाटी चिरलेली ढोबळी मिरची टाकणार आहोत. 1 चमचा मिरची पावडर टाकणार आहोत. आता 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता. आणि आता हे साहित्य मी सर्व मिक्स करून घेणार आहे. आपण आप्पे तयार करायला घेऊया. आप्पे पात्रामध्ये आता आपण तेल टाकणार आणि आहोत. थोडेसे तीळ टाकायचे आहेत. आपण आप्प्याचं पीठ आप्पे पात्रामध्ये टाकणार आहोत. आपण 2 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकून ठेवणार आहोत. आणि 2 मिनिटांनंतर आप्पे पलटून घेणार आहोत. सर्व आप्पे पलटून झाल्यानंतर आणखीन 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता मस्त पौष्टिक असे आप्पे तयार झालेले आहेत. आता आपले पौष्टिक असे आप्पे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला आप्पे आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.